नमस्कार सर्वांना, शुभप्रभात. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आर्ट अँड ब्लॉगमध्ये. आणि आज आहे वटपौर्णिमा, त्यानिमित्ताने सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आता बघा, सकाळची माझी पूजा झालेली आहे, सकाळची कामं झाली आहे आणि आता पूजेची तयारी करत आहेत. आणि बघा काय काय साहित्य घेतलं: विड्याचं पान, सुपारी, बांगड्या, ओटीचं सामान, खण, कपडा आणि हळद कुंकू, फुलं, वस्त्रमाळ, रील दोऱ्याची, गहू तांदूळ, शेंगदाणे, धूप दीप, तुपाची वात, असं साहित्य घेतलेलं आहे. आणि पूर्ण तयार झालं बघून घ्या एकदा. आणि आता चला मग जाऊया आपण पूजेला. किती छान सजलेलं आहे. ताटावरचं झाकण मी मुद्दाम काढलेलं आहे बरं का. असं आहे साहित्य. तर आलो आहे आपण आता वडाच्या झाडाजवळ. पाणी घातलं, विड्याची पानं ठेवले, सुपारी ठेवली, गंध, अक्षदा, वाहिली. आता वस्त्र ठेवूया. हिरवं पांढरं वस्त्र असतं. वडाचं झाड खूप मोठं आहे बरं का. फुलं वाहिली. गहू तांदूळाने ओटी भरलेली. मनोमन सावित्री देवीचा जप असतो बरं का मनात. पाच वेळा ओटी भरलेली आहे. आणि दिव्यासाठी बघत आहे, दिवा ठेवायसाठी दिवा लावून घेत आहे. आरती धूप दीप ओवाळून दिवा लावला तुपाचा. आणि आता स्वतःला पण हळदी कुंकू लावून घेत आहे. फळं, दक्षिणा, वस्त्रमाळ घालत आहे वटाच्या झाडाला. आमच्या इकडच्या बायका लवकर पूजा करून गेल्या, मला थोडासा वेळ लागला. आता जी फळं आणलेली आहे, आंबा, डाळिंब वगैरे काय काय असेल ते तिथे ठेवत आहे. उदबत्ती आणि धूप लावून घेत आहे. साखरेचा प्रसाद पण दाखवला. आणि मनोभावे देवाला नमस्कार करून चुकलं भुकलं क्षमा असावी असे म्हणून देवाला नमस्कार केला. उरलेलं पाणी झाडाला सोडून दिलं. आणि आता धागा गुंडाळत आहे आणि वडाला फेऱ्या मारून घेऊया. आता वडाला फेऱ्या मारून झालेले आहे. माझ्यासोबत माझ्या मैत्रिणीची सुनबाई पण आलेली आहे. आम्ही दोघींनी छान अशी पूजा केली. शांततेत झाली. सर्व बायका पूजा करून निघून गेलेल्या होत्या, नाहीतर खूप गडबड गोंधळ करतात. आणि अशा रीतीने झाली आपली पूजा.
नंतर थोडेसे फोटो पण काढले सुवासनीचं लेणं हातात घेऊन आणि देवाला वरदान मागितलं, हे जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत माझ्यासोबत राहावं आणि जातानाही माझ्यासोबतच यावं, ही देवाकडे प्रार्थना केली. आणि वटवृक्षाला पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि जन्मोजन्मी मिळावा ह्यासाठी प्रार्थना केली. आणि आता आपली झाली आहे पूजा संपन्न. चला आता घरी जाऊया. आली आता घरी. अशा रीतीने माझा उपवास पूर्ण झाला. आणि माझी पूजा कशी वाटली तुम्हाला आवडल्यास लाईक शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी